नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग कला महाविद्यालय बुलढाणा. आजचा आपला अध्यापनाच्या चर्चेचा विषय आहे भारताच्या महामहिम राष्ट्रपतीचे स्थान, द पोझिशन ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. राष्ट्रपतीच्या स्थानाबद्दल दोन विचारप्रवाह आहेत. त्यामध्ये एक विचार प्रवाह असा आहे की पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन विचारवंतांच्या मते भारताच्या राष्ट्रपतीचे स्थान हे इंग्लंडच्या राजासारखं आहे. परंतु प्रत्यक्षात ज्यांनी राष्ट्रपती पद भूषविलं, भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून ज्यांचा सन्मान झाला ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद व कन्हैयालाल मुंशी या दोघांच्या मते राष्ट्रपतीचे स्थान हे इंग्लंडच्या राजासारखं असू शकत नाही. कारण इंग्लंडमध्ये राजेशाही आहे. राजा हा वंशपरंपरागत असतो आणि तो मरेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. परंतु भारताच्या राष्ट्रपतीचे तसे नाही. कारण भारतामध्ये लोकशाही आहे. भारताच्या राष्ट्रपतीची केवळ 5 वर्षासाठी नेमणूक होत असते आणि तीसुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून. आणि म्हणून भारताचा जो राष्ट्रपती आहे हा निपक्ष राहू शकत नाही. ज्या पद्धतीने इंग्लंडचा राजा हा पदावर असेपर्यंत निपक्ष राहतो. इंग्लंडमधील सर्वच राजकीय पक्ष हे राजाचे राजकीय पक्ष म्हणून मानल्या जातात. परंतु इथे मात्र वेगळी परिस्थिती आहे. कारण त्याची निवडणूक होत असल्यामुळे तो निपक्ष राहूच शकत नाही. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि संविधान समितीतील समिती सदस्य कन्हैयालाल मुंशी यांनी आपले विचार प्रकट केलेले आहेत. या दोन्ही प्रकारचा जर विचार केला असला तरी सिद्धांत आणि व्यवहार यात राष्ट्रपतीच्या स्थानामध्ये मात्र निश्चितच फरक आपल्याला दिसून येतो. कारण सिद्धांतानुसार भारताचा राष्ट्रपती जगातील कुठल्याही राष्ट्रपतीपेक्षा श्रेष्ठ आहे. पण व्यवहारामध्ये मात्र राष्ट्रपतीचे जे स्थान आहे ते नामधारी आहे आणि तो आपल्या अधिकाराचा वापर स्वतः करू शकत नाही. त्याला दिलेले संविधानाने दिलेले सर्व अधिकार हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरावे लागतात. म्हणून भारताचा राष्ट्रपती हा रबरी शिक्क्यासारखा आहे. कारण तो विशेष परिस्थितीत आपल्या स्वविवेकाधीन अधिकाराचा वापर करून जरी निर्णय घेऊ शकला तरी त्याचे विशेष अधिकारसुद्धा काही बाबींवर अवलंबून असतात. त्यामध्ये राष्ट्रपती पदावर निवडून येणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, सत्ताधारी पक्षाचं संसदेतील स्थान आणि देशातील तत्कालीन राजकीय परिस्थिती या 3 बाबीचा विचार करूनच राष्ट्रपती त्यांना प्राप्त झालेल्या विशेषाधिकाराचा उपयोग कसा करायचा हे त्या ठिकाणी अवलंबून असते. यामध्ये व्यक्तिमत्व अतिशय महत्त्वाचा एक भाग आहे. राष्ट्रपती पदावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राधाकृष्णन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यासारखी खंबीर आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती निवडून गेले तर राष्ट्रपतीचे स्थान हे शक्तिशाली राहिलेले दिसून आलेले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर होते. त्यांचे स्थान पंडित नेहरू सारखेच असल्यामुळे त्यांचं काम प्रभावी राहिलेलं आहे. अनेकदा नेहरूचे म्हणणे त्यांनी ऐकलेसुद्धा नाही. ज्यावेळी राजेंद्र प्रसाद सोमनाथ मंदिराच्या मूर्तीच्या उद्घाटनासाठी जात होते त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं म्हणणं असं होतं की एका धर्मनिरपेक्ष देशाच्या राज्यप्रमुखाने मूर्तीच्या स्थापनेसाठी जाणे योग्य नाही. यावर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलं की मी भारताचा राष्ट्रपती म्हणून जात नाही तर एक हिंदू म्हणून त्या ठिकाणी जाणे माझं एक कर्तव्य आहे. तसेच हिंदू कोड बिलाबाबत सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आपली नाराजी व्यक्त केली. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन हे सुद्धा एक शिक्षण तज्ज्ञ
व अतिशय विद्वान असे राष्ट्रपती होते. त्यांच्या काळातही पंतप्रधान राष्ट्रपतीला आदरानेच बघायचे आणि त्या काळातही राष्ट्रपतीने शासनाच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली होती. 1962मध्ये जेव्हा चीन आणि भारत यांचं युद्ध सुरू झालं त्यावेळी तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांना पदावरून काढावे लागले. त्याचप्रमाणे राष्ट्रपती अब्दुल कलाम हे वैज्ञानिक होते तरीसुद्धा त्यांचा प्रभाव हा राष्ट्रपती पदावर दिसून आला. परंतु ज्यावेळी पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाच राष्ट्रपती म्हणून निवडून आणायला लागले त्यावेळेसपासून मात्र राष्ट्रपती पदाचं महत्त्व हे कमी कमी होत गेलेलं आपल्याला दिसून येते. यामध्ये डॉक्टर फखरुद्दीन अहमद इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळातील मंत्री होते. त्यामुळे इंदिरा गांधीजींची छाप ही फखरुद्दीन अहमद यांच्यावर दिसून आली आणि त्यावेळी फखरुद्दीन महमद यांनी कोणतंही आपलं स्वतःचं धोरण राबविण्याचा सदा प्रयत्नसुद्धा केला नाही. त्यामुळे त्यांच्या काळात राष्ट्रपतीची प्रतिष्ठा किंवा स्थान थोडे कमी झालेलं आपल्याला दिसून येते. 1975ला ज्यावेळी आणीबाणी घोषित झाली त्यावेळी राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना साधं विचारलंसुद्धा नाही की याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी लागेल किंवा नाही आणि ही खरंच गरज आहे की आवश्यकता आहे का या आणीबाणीची, अशा प्रकारचा कोणताही प्रश्न हा राष्ट्रपती यांच्याकडून पंतप्रधानांना विचारला गेलेला नाही. व्ही व्ही गिरी हे सुद्धा अतिशय प्रभावी कामगार नेते होते, परंतु त्यांचीही निवड इंदिरा गांधीच्याच कृपेने झाल्यामुळे त्यांचाही कार्यकाल हा प्रभावशून्य राहिलेला आहे. त्यानंतर 2007 ते 12 या काळात राष्ट्रपती प्रतिभाताई देवीसिंग शेखावत पाटील ह्यासुद्धा सोनिया गांधीच्याच कृपेने राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्या असल्यामुळे त्यांचाही प्रभाव हा पंतप्रधानाच्या कार्यक्षेत्रावर कुठेही दिसून आला नाही. कारण त्या काळात त्यांनी पंतप्रधानाच्या निर्णयावर केवळ स्वाक्षरी करण्याचं काम केलेलं दिसून येते. त्यामुळे ह्याच उलट ग्यानी झैल सिंग हे ज्यावेळी राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांनी तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्यासोबत बऱ्याच वेळा अनेक विषयात वादविवाद करून आपलं धोरण किंवा आपल्या विचारांची छाप ही संपूर्ण भारताच्या राजकारणावर त्यावेळी पाडलेली दिसून येते. त्यामुळे राष्ट्रपतीचं व्यक्तिमत्व हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षाचं संसदेतील स्थान जर स्पष्ट बहुमतात असेल, म्हणजे सत्ताधारी पक्षाला संसदेमध्ये 2/3च्या पेक्षा जास्त किंवा स्पष्ट बहुमत असेल तर अशावेळी राष्ट्रपती एकमताने निवडला जात असतो आणि त्यावेळीसुद्धा राष्ट्रपतीचं पद हे प्रभावहीन ठरते. तो आपल्या स्वविवेकी अधिकाराचा उपयोग त्या ठिकाणी करू शकत नाही. परंतु जर सत्ताधारी पक्षाला संसदेमध्ये जेमतेम बहुमत असेल, अनेक पक्षाचा सहारा घेऊन जर सत्ताधारी पक्ष सत्तेमध्ये विराजमान असेल तर अशावेळी राष्ट्रपतीचं पद वेळोवेळी प्रभावशाली ठरलेलं दिसून येते. त्यामध्ये डॉक्टर नीलम संजीव रेड्डीचा कार्यकाळ हा नावाजलेला कालखंड म्हणून इतिहासामध्ये नोंदला गेलेला आहे. देशातील परिस्थितीचाही राष्ट्रपतीच्या भूमिकेवर नेहमीच परिणाम होत असतो. देशात शांतता व सुव्यवस्था असली तर राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करावे लागते. परंतु ज्यावेळी देशामध्ये अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्थेला कुठे नेहमीच जर गालबोट लागत असेल तर त्यावेळी साहजिकच राष्ट्रपतीचा हस्तक्षेप होऊ शकतो. राष्ट्रपती आपले विचार व्यक्त करू शकतात. राष्ट्रपती वेळोवेळी सरकारला निर्देश देत असतात. अशावेळी पंतप्रधानसुद्धा एखाद्या वेळेस राष्ट्रपतीला लोकसभा विसर्जित करण्याचा सल्लाही देऊ शकतात. त्यामुळे अशा प्रसंगात राष्ट्रपतीचं पद हे प्रभावशाली दिसून येते. याचं उदाहरण म्हणजे ग्यानी झैल सिंग राष्ट्रपती असताना इंदिरा गांधीची हत्या करण्यात आली. त्यावेळी संपूर्ण देशात हिंदू आणि शीख यांच्यातील सांप्रदायिक ज्या दंगली झाल्या त्यावेळी नवीन पंतप्रधानाची नियुक्ती करायची होती. प्रथेप्रमाणे